राज्यातल्या 29 महापालिकांचा उद्या महानिकाल लागणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। दिग्गज उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद झालेलं आहे आणि एका वेळी 2 प्रभागांचीच मतमोजणी होणार आहे। संपूर्ण पालिकांचा निकाल येण्यास त्यामुळे उशीर होण्याची शक्यता आहे। ठाकरे मुंबईचा गड राखणार का की मुंबईमध्ये सत्ताबदल होणार हे पाहायचंय। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची युती जादू दाखवणार का याही प्रश्नांचं उत्तर उद्या मिळेल। तर उद्या दिवसभर पुढारी न्यूजवरती निकालाचं महाकव्हरेज आपण पाहू शकणार आहात। आम्हाला पुणे मनपामध्ये 120 ते 125 जागा मिळतील, मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। पुण्याच्या लोकांच्या विश्वासामुळे आम्ही जिंकणार असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं। पुणे की जनता का समर्थन बढ़ता जा रहा है। समर्थन हमारे साथ और बढ़ने की वजह से मुझे लगता है कि 120 तक 125 तक हम जाएंगे। पिछली बार तो वैसे भी हम 96 के बाद में कोई सपोर्ट बाकी पार्टी के कॉर्पोरेटर का मिला, तो वैसे भी हम 100 के आगे ही जाएंगे। 120-125 तक जाएंगे ना। आप बहुत बड़ा दावा कर रहे हैं, कॉन्फिडेंस कहाँ से आ रहा है, आपने क्या देखा? कॉन्फिडेंस पुणे की जनता ने दिया है। ये कॉन्फिडेंस हमारी पार्टी के कार्यकर्ता नेताओं का नहीं है। पुणे की जनता हमारे साथ है और पुणे का मेयर भारतीय जनता पार्टी का बनेगा। मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगावमधील प्रभाग क्रमांक 57 मध्ये राडा झाला। मतदानाची वेळ संपल्यानंतर अजित पवारांच्या कार्यकर्त्याला मतदान केंद्रावरती प्रवेश दिल्याचा आरोप करण्यात आला। बूथ कॅप्चरिंगचा आरोप करत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं। मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मशीन सील करत असताना उमेदवाराचं मतदान केंद्रामध्ये काय काम असा काँग्रेसचे गौरव राणे यांनी सवाल केला। घडीवाला चोर हे काँग्रेसची घोषणाबाजी पाहायला मिळाली। विरारच्या कारगिल नगरमध्ये मतदान संपल्यानंतर गोंधळ झाला। जयदीप शाळेच्या मतदान केंद्राबाहेर गोंधळ पाहायला मिळाला। एका वाहनामध्ये ईव्हीएम मशीन सील केली नसल्याचा आरोप करण्यात आला, तर ईव्हीएम सील केली नसल्याचा आरोप करत मतदारांनी गोंधळ घातला। गोंधळानंतर नागरिक, विविध पक्षांचे कार्यकर्ते आरओ ऑफिसमध्ये दाखल झाले। 5:30 वाजल्यानंतर आरओ साहेबांनी आणि पोलीस प्रशासनाने एकही मतदार सोडला नाही, पण माजी आमदार आणि त्याचे 25 लोक का आली? कारण ते कुठलेही लोकप्रतिनिधी नाहीत, त्यातला कोणीही उमेदवार नाही। हे कशा पद्धतीने आतमध्ये येऊ शकतात? जर मतदार 5:30 नंतर येऊ शकत नाही तर ही काय ठोकशाही आहे? आम्ही त्याबद्दल सहन नाही करणार। आणि ते का आले होते आतमध्ये 4 वाजल्यानंतर? उल्हासनगरमध्ये ईव्हीएम मशीन बाईकवरून घेऊन जात असताना मोठा राडा झाला। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 हनुमान नगर परिसरामध्ये हा सगळा राडा झालेला सध्या तणावाचं वातावरण पसरलंय आणि त्यानंतर सर्व पक्षीय उमेदवारांनी ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या संदर्भामध्ये जाब विचारला। त्यावेळेस त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला। ईव्हीएम मशीन अशा प्रकारे असुरक्षितपणे कर्मचारी का घेऊन चालले होते असा प्रश्न इथल्या उमेदवारांनी केला। त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये भासाभाची झाली। ईव्हीएम मशीन अशा प्रकारे बाईकवरून घेऊन जाणं चुकीचं आहे अशा प्रकारे सर्वपक्षीय उमेदवार पोलिसांना सांगत होते। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। भाजप आमदाराच्या पत्नीची आणि मुलीची खासदार श्रीकांत शिंदेंच्या कार्यालयाला भेट। कार्यालयामध्ये पैसे वाटप होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। आमदार कुमार आयलानींच्या पत्नी आणि मुलीनं श्रीकांत शिंदेंच्या कार्यालयाला धडक दिली। शिवसैनिक आणि भाजप आमदारांची पत्नी उमेदवार मीना आयलानी आणि मुलीमध्ये मोठा वाद झाला। शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आला। श्रीकांत शिंदे के ऑफिस में ये लगा रहे हो? दो मिनट वीडियो छत्रपती संभाजीनगरमधील मतदान केंद्रावरती गोंधळ पाहायला मिळाला। गुजराती कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावरती हा राडा झाला। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। वेळ संपली असताना मतदान केंद्रावरती भाजपचे कार्यकर्ते थांबले आणि त्यामुळे सगळा वाद निर्माण झाला। मतदान केंद्राच्या आतमध्ये कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ सुरू झाला।
कळव्यामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले. शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार पूजा शिंदे यांच्या वडिलांना शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार उमेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजप पदाधिकारी एकमेकांमध्ये भिडले. नाशिकच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजप उमेदवाराच्या घरावरती हल्ला करण्यात आला. भाजप उमेदवार नितीन खोलेंनी पैसे वाटल्याचा शिवसेनेनं आरोप केला. नाशिकमध्ये शिंदे यांची शिवसेना आणि भाजप पदाधिकारी एकमेकांमध्ये भिडले. अकोल्यामध्ये शिंदेची सेना आणि भाजप उमेदवार एकमेकांवरती धावले. भाजप उमेदवार करण शाहू आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार राजेश मिश्रा यांच्यामध्ये बाचाबाची झाली. वाद विकोपाला जात असताना दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी मतदान केंद्राजवळ मोठी गर्दी केली. यासाठी पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला. मात्र परिस्थिती सध्या नियंत्रणात असून सुरळीत मतदान यानंतर पार पडले. तिथे केलेलं नाही आहे. आणि जे दादागिरीचा विषय आहे हे म्हणतात तर यांनी महिलांना इथं शिवीगाळ केली. लाडक्या बहिणी आमच्या आहेत, देवेंद्र साहेबांची योजना आहे. आणि हे 2 दिवसात शिंदे गटात आलेले यांचं हिंदुत्व आता जागृत झालं का? लोकांना माहित आहे गद्दार आहेत लोक, यांना यांची जागा दाखवतील. येणाऱ्या विधानसभेत, मागच्या विधानसभेत जागा दाखवली आणि उद्या निकाल आहे. आणि मेरे को ये लगता कि अपनी यहाँ की जनता पूरे विश्वास के साथ में हमारे साथ खड़ी है और उसका जवाब इनको कल मिल जाएगा. इनकी जो दादागिरी है कल खत्म हो जाएगी. सोलापुरातील किडवाई चौक परिसरामध्ये मतदानाच्या शेवटच्या क्षणी 2 गटांमध्ये राडा झाला. जुन्या राजकीय वादातनं 2 गटांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही गटातील एक व्यक्ती यामध्ये जखमी असल्याची माहिती आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत झाली. धुळे शहरामधील प्रभाग क्रमांक 18 मधील मतदान केंद्रावरती राडा झाला. प्राथमिक विद्या मंदिरातील मतदान केंद्रातील मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आली. खोली क्रमांक 1 मधील मतदान यंत्राची तोडफोड झाली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी खोली क्रमांक 1 मध्ये शिवीगाळ करत मतदान यंत्रांची तोडफोड केल्याचा आरोप आहे. शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी याबाबतचा आरोप केलाय. जिल्हाप्रमुख सतीश महाले यांचं मतदान केंद्रामध्ये आंदोलन पाहायला मिळालं, तर आमदार मंजुळा गावित यानंतर घटनास्थळी दाखल झाल्या. अमरावतीमध्ये प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर शारदा विद्यालय इथं ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना राडा केला. ईव्हीएम मशीन बंद पडल्यानंतर तत्काळ का बदली केली गेली नाही असा प्रश्न करत उमेदवारांना केंद्रामध्ये गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर उमेदवाराला मतदान केंद्राबाहेर काढण्यात आलं. नाशिकच्या देवळाली गावामध्ये मतदान केंद्रावरती राडा झाला. शासकीय कर्मचारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून संबंधित व्यक्तीला चोप दिला गेलाय. पैसे वाटणाऱ्या व्यक्तीला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शासनाचं, महाराष्ट्र शासनाचं कार्ड घेऊन फोटो दाखव. रवींद्र सपकाळे नाशिक रोड पीआय, अनिल शिंदे पीआय पाचोरा, शांताराम घंटे हा जो व्यक्ती आहे हा आमच्या इथे येऊन शासनाचं, महाराष्ट्र शासनाचं कार्ड घेऊन फोटो दाखव. रवींद्र सपकाळे नाशिक रोड पीआय, अनिल शिंदे पीआय पाचोरा, शांताराम घंटे हा जो व्यक्ती आहे हा आमच्या इथे येऊन शासनाचं, महाराष्ट्र शासनाचं कार्ड घेऊन फोटो दाखव. रवींद्र सपकाळे नाशिक रोड पीआय, अनिल शिंदे पीआय पाचोरा, शांताराम घंटे हा जो व्यक्ती आहे हा आमच्या इथे येऊन. बातमी मुंबईत नाही, बोरिवलीमध्ये भगवा गार्ड आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली. फेक मतदार सापडल्याचा भगवा गार्डनं आरोप केला. फेक आधार कार्ड आणि वोटर स्लिप भगवा गार्डनं पकडलं. भगवा गार्डचे 10 ते 12 जण यानंतर बोरिवली स्टेशनमध्ये पोहोचले. कोणी नाही, आम्ही आधार कार्ड आम्ही कोणाच्या खिशात आम्ही पोलिसांनी खिशातले काढून आलो. पण साहेब लोकप्रतिनिधींनी जे काम केलं मी ज्याच्यावरच ऐकून घ्या, ज्याच्यावर डाऊट घेतला ती पाहिजे आतमध्ये बसवलेली गाडी. मग तिकडे मला पण आमच्यासोबत डॉक्युमेंट वाटतात. कुठले कोण वाटतो का? कोणी वाटत नाही. तुम्ही उल्हासनगरमध्ये शिवसेना आमदार बालाजी केणीकर निवडणूक अधिकाऱ्यांवरती संतापले.
मतदान प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्यामुळे मतदार ताटकळत उभे होते. अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा पाहता बालाजी किणीकरांचा पारा चढला. निवडणूक अधिकाऱ्यांसह पोलिसांवरती त्यांनी संताप व्यक्त केला. किती वेळ थांबलाय माणूस? किती वेळ थांबलाय माणूस? नवी मुंबईतील शिरवणे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील मतदान केंद्रामध्ये अचानक कोब्रा साप आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. मतदारांच्या गर्दीमध्ये साप दिसताच काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. सर्पमित्रांनी कोब्रा सापाला कोणतीही इजा न करता सुखरूप पकडलं. काही वेळाच्या व्यत्ययानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरळीत सुरू करण्यात आली. सोलापुरात प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी निकालाआधीच जल्लोष केला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ गोंधळाचं वातावरण होतं. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे प्रभाग क्रमांक 15D तर भाजपचे विनोद भोसले प्रभाग क्रमांक 15K मधून उमेदवार होते. मतदार यादीमधला घोळ संपत नाही आणि त्यातच आता कोल्हापूरमध्ये एक आगळा वेगळाच प्रकार समोर आलेला आहे. कोल्हापुरातील प्रभाग 15 मधील मोमीन परिवारातील सना मोमीन ही एक मतदार सध्या पुण्यामध्ये आहे आणि असं असून सुद्धा सना मोमीन या मतदाराचं मतदान झालं असल्याचं त्याच्या परिवारातील सदस्यांना कळले. सना मोमीन यांचा प्रभाग कोल्हापुरात येतो, मात्र त्या पुण्यामध्ये कामानिमित्त असल्यामुळे मतदानासाठी उपस्थित नव्हत्या. मात्र त्यांचं नाव त्यांच्या नावे मतदान झाल्याचं समोर आलं आणि या संदर्भामध्ये कक्षातील संबंधित कर्मचाऱ्यांना सना यांच्या कुटुंबियांनी जाब विचारला आणि हे मतदान कसं झालं हे सुद्धा विचारलं. मात्र त्यांच्याकडनं उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याचं मोमीन यांनी म्हटलं. अजून पुण्यातच आहे. मी निघालेली नाही. माझ्या बसचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून मला वेळ झालाय निघण्यासाठी. पण माझ्या आई आणि बहिणीकडून कळालं की माझ्या ऐवजी कुणीतरी माझं मतदान केलंय. पण माझं लोकेशन आता मी पाठवलं तरी मी पुण्यातच आहे. सकाळी वोटिंगला आल्यानंतर नंबर वाईज आम्ही आतमध्ये गेलो आणि माझ्या भावाचं आणि बहिणीचं एकत्रच नाव आहे. मग माझ्या नावाच्या शेजारी भावाचं नाव आणि बहिणीचं नाव आणि बहिणीच्या नावावरती खाट मारलेली होती. मग मी त्यांना म्हटलं की वोटिंगसाठी अजून आलेलीच नाहीये, ती पुण्यात आहे, ती निघणार आहे. मग त्याच्यानंतर म्हटलं ते चुकून झालं असेल. मी मग त्यांना म्हटलं की चुकून कसं होऊ शकते. मग त्यांना लिस्ट दाखवायला सांगितली तर ते दोन्ही लिस्टवरती टिक झालेली होती. सही पण केलेली आहे, त्यांनी सही पण दाखवली. मग मी म्हटलं चुकीच्या व्यक्तीचं कसं काय तुम्ही वोटिंग घेऊ शकताय. मी 2 तास झालं इथं गोल गोल फिरते. मी प्रेग्नेंट आहे. ते कोणीच ऐकत नाही म्हणून शेवटी तुम्हाला कॉल लावायला लागला. मग हे एकाला कळालं तर मग सगळ्यांना याचं पनिशमेंट मिळणार. तर सगळे असं करतच जाणार आहेत, नाही घेतलं तर ऍक्शन करत होतं की त्यांच्या नजर चुकीनं झाली. हे नजर चुकीनं होणं चुकीचं आहे ना. त्यांना बसवले का की त्यांना आमच्यापेक्षा जास्त ज्ञान आहे आणि तेच म्हणतात की नजर चुकीनं झालं. नजर चूक होऊन चालणार आहे का. एका माणसाने एका वोटनी माणूस निवडून येतोय आणि एका वोटनी खाली जातोय. महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडलेलं आहे. उद्या निकाल हाती येणार आहे. मात्र आज मतदानावेळी अनेक मतदान केंद्रांवरती गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या बातम्या समोर आल्या तर कुठे उमेदवारांनीच बोगस मतदार आल्याचं समोर आणलं. बोगस मतदान करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. दिवसभर सुरू असलेल्या या मतदानाच्या रणधुमाळीमध्ये याच बोगस मतदारांची सुद्धा चांगलीच चर्चा रंगली होती. महापालिका निवडणुकीदरम्यान राज्यामध्ये बोगस मतदानाचे प्रकार समोर आले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांनी 8 बोगस महिला मतदारांना ताब्यात घेतले. प्रभाग क्रमांक 6 मधील मलिक अंबर शाळेमध्ये बुरखा घालून महिला मतदानासाठी आल्याचं उघड झालं. त्याचबरोबर याच शहरामध्ये प्रभाग क्रमांक 24 मधील मुकुंदवाडी परिसरातील मनपा शाळेच्या मतदान केंद्रावर बोगस मतदानासाठी आलेल्या एका व्यक्तीला सुद्धा पोलिसांनी पकडले.
दरम्यान पुण्यामध्ये एका वेगळ्याच प्रकारानं खळबळ उडाली. पुण्यामध्ये वास्तव्यास असलेल्या कोल्हापूरच्या मतदार सना मोमीन यांच्या नावावरती आधीच मतदान झाल्याचं समोर आलं. आपण मतदानासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून प्रशासनाकडनं चौकशी सुरू आहे. कल्याण पूर्वेत बोगस मतदाराच्या 2 घटना समोर आल्या. 2 मतदारांच्या नावे आधीच मतदान झाल्याचं समोर आलं. मालेगावच्या प्रभाग 9 मध्ये बोगस मतदानाचा प्रकार घडला. मालेगावमध्ये महिलेच्या नावावरती आधीच मतदान झाल्याचं उघड झालंय. मालेगावामध्ये एकाच ठिकाणी 800हून अधिक मतदान कार्ड सापडलेली मतदान कार्ड ही बोगस असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. विरारमध्ये बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. महेश राठोड या मतदाराच्या नावावरती कोणीतरी आधीच मतदान केलेलं होतं. जालन्यामध्ये बोगस मतदान केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. संशयित मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. तर जालना शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधल्या डबल जीन भागातली ही घटना आहे. अहिल्यानगरमध्ये बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला. एकाच व्यक्तीजवळ 50 बोगस आधार कार्ड आढळले. प्रभाग क्रमांक 3 मध्ये बोगस मतदान करणाऱ्यांना रंगेहात पकडलं गेलंय. संभाजीनगरमध्ये पैशाचं वाटप करणाऱ्या तरुणाला पकडलं. 500च्या नोटांचं बंडल आणि मतदारांच्या नावाची यादी तरुणांनी ताब्यात घेतली. पैसे वाटप करणाऱ्या तरुणाला कार्यकर्त्यांनी चोप दिला. छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा रामनगर भागातली घटना आहे. त्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल झालेले आहेत. पैसे लिस्ट दाखव, लिस्ट ओपन कर. रेट प्रत्येकासमोर रेट लवकर सांग, पटकन सांग. कोणाचे पैसे लवकर सांग ना. मग तू नाव सांग ना, कोणाचे पैसे मागवा. आपल्याच म्हणजे बीजेपीचे आहे ना, बीजेपीचे. संभाजीनगरमध्ये भाजपला बहुमत मिळालं नाही तर सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊ असं सूचक विधान भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी. भारतीय जनता पार्टीला प्रामुख्यानं सर्वात मोठा पक्ष होईल. मला तर वाटतं जर मतदारांनी आशीर्वाद दिला तर आम्ही निर्विवाद बहुमत करू, बहुमताला पोहोचू. जे 58 नगरसेवक निवडून यायला पाहिजेत. आणि अडचण आली तर शिंदे शिवसेना आहेच आमच्याबरोबर. शेवटी महायुती होईल. जालन्यामध्ये महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित चर्चा केलेली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भास्कर आंबेकर त्याचबरोबर इतर नेत्यांनी बसून एकत्र चर्चा केली आहे. निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊ शकतो असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. ज्याच्या जास्त जागा त्याचा महापौर असेल असंही विधान रावसाहेब दानवेंनी केलंय. निवडणुकीत युती झाली नसली तरी निवडणुकीनंतर सुद्धा आमची युती होऊ शकते जर एखाद्या पक्षाला बहुमत नाही मिळालं तर. आम्ही तसे मित्र पक्ष आहे, केंद्रात आणि राज्यात आम्ही एकत्र आहे. आणि वैयक्तिकरित्या जालना शहरात आम्ही जे काही NDAचे घटक दल आहेत, मग ब्रह्मन चव्हाण असो, भास्कर आंबेकर असो, अर्जुन खोतकर असो, बबनराव असो, आम्ही सगळे तसे नेहमीच एकत्र बसत असतो. हा राज्यातला फॉर्म्युला आहे, हा देशातला फॉर्म्युला आहे. आणि हा फॉर्म्युला या देशाचे राज्याचे नेते भाजपचे प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंनी ठरवलेला फॉर्म्युला आहे की ज्याचे जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री, त्याचा महापौर, त्याचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष. आमचा फॉर्म्युलाच आहे. समजा भाजपला बहुमत आलं तर प्रश्न वेगळा येईल. पण दोघं जर बहुमतात नाही आलो तर ज्या पक्षाचा जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाला वरची श्रेष्ठी सांगतील ते आम्ही करू. महापालिका निवडणुकीसाठी आज राज्यभरामध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आणि यामध्ये दिग्गज नेत्यांनी सुद्धा उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुंबईमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर नागपूरमध्ये मुख्यमंत्री यांनी सहकुटुंब मतदान करत नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं. तर उद्धव ठाकरे हे सहपरिवार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सुद्धा सोबत होत्या. आदित्य ठाकरे आणि नेते अनिल परब सुद्धा त्यांच्या समवेत पाहायला मिळाले.
उद्धव ठाकरे यांच्यासाठी अर्थातच ही प्रतिष्ठेची झालेली निवडणूक. तर ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यामुळे सुद्धा या निवडणुकीमध्ये रंगत आली आणि अशातच राज ठाकरे यांनी सुद्धा सहकुटुंब आपला मतदानाचा अधिकार बजावला. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांच्या मातोश्री सुद्धा त्यांच्या समवेत होते. तर रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क आज बजावला. तर आशिष शेलार सुद्धा आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचले. तेव्हाची दृश्य अंबादास दानवेंनी तिकडे संभाजीनगरमध्ये मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तर इम्तियाज जलील यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. चंद्रकांत पाटील हे सुद्धा मतदानाचा हक्क बजावताना आपण या दृश्यांमध्ये पाहतोय. दादा भुसे, मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. तर संजय राऊत मतदान करतानाची दृश्य त्यांच्या समवेत आमदार सुनील राऊत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर राहुल नार्वेकर हे सुद्धा मतदान केंद्रावरती पोहोचले तो क्षण. तर मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा पुण्यामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. गणेश नाईक यांनी नवी मुंबईची निवडणूक हाय व्होल्टेज केली आणि त्यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला. तिकडे हेमंत गोडसे हे सुद्धा मतदानासाठी पोहोचले त्याची दृश्य. तर प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. रामदास आठवले यांनी मुंबईमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. सपत्नीक ते मतदानासाठी पोहोचले. नितीन गडकरी यांनी सुद्धा सहकुटुंब मतदानासाठी हजर राहत आपला हक्क बजावला. इकडे प्रवीण दरेकर यांनी सुद्धा मुंबईमध्ये मतदान केलेलं आहे. नवाब मलिक यांनी मुंबईत आपला मतदानाचा हक्क बजावला. संजय शिरसाट यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला. तर भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी सुद्धा आज मुंबईमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. जळगाव शहरामधील पिंपराळा परिसरामध्ये वैयक्तिक वादातून हवेत गोळीबार करण्यात आलेला आहे. गोळीबाराचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. भयमुक्त वातावरणामध्ये मतदान करा असं आवाहन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केलेलं होतं. पैशांच्या वादातून 2 तरुणांमध्ये हा वाद झाल्याची माहिती पुढे येते. आवाहन करते की म्हणजे ते दोघांचे एक घटना घडले होते. हे दोघांचं आपसीतलं मॅटर आहे, काय लेणं देण्यावरून. म्हणजे ही इलेक्शनचा काही संबंध नाही आहे. जनतेनं हे आवाहन करते की म्हणजे तुम्ही सर्वांनी आपला आपला वोटचा हक्क विनियोग करावा. हिंगोलीच्या रांजना इथे सख्या भावानं मोठ्या भावाचा कुऱ्हाडीनं वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दोन्ही भावांमध्ये शेतीच्या कारणामधनं वाद झालेले होते. पोलिसांनी अवघ्या 2 तासांमध्ये छडा लावून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पाकिस्तानच्या बोटीनं अरबी समुद्रामध्ये गस्त घातली आहे. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या बोटीला यानंतर ताब्यात घेतलंय. पाकिस्तानच्या अल मदीना या समुद्र बोटीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. बोटीतून भारतीय हद्दीत येणाऱ्या 9 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. पाकिस्तानकडनं दहशती कारवायांचा डाव आहे का असा प्रश्न यामुळे पडतोय. भारतीय सैन्याकडनं या सगळ्या प्रकाराबाबतचे तपास सुरू आहे. तर पुढारी न्यूजनं केलेल्या प्रेडिक्ट पोलनुसार कोल्हापूरचा निकाल हा कसा असेल आपण पाहूयात. कोल्हापुरातली काय स्थिती असेल. एकूण 81 जागा आहेत. तर भाजपला 14 ते 18 जागांचा अंदाज, शिवसेनेला 22 ते 26 जागांचा अंदाज, काँग्रेसला 30 ते 35 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 ते 7 जागांचा अंदाज, शिवसेना ठाकरे यांच्या शिवसेनेला 2 ते 4 जागांचा अंदाज, तर जनसुराज्य पक्षाला 2 ते 5 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.